हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम जय जय राम जय जय हरी हरी संताच्या पायी हा माझा विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो त्यांचा संतांचे पायी हा माझा विश्वास पायी हा माझा विश्वास पायी हा माझा विश्वास पायी हा माझा विश्वास सर्व भाविदास झालो सर्व भाविदास झालो दास झालो तेची माझे हित करते सकळ माझे हित करते तेची माझे हित करते सकळ राजे ने हा गोपाळ कृपा करे बागलिया मद वाहते लकड़िये बागलिया मद वाहते लकड़िये बागलिया मद वाहते सत्य आणि दोरी सर्व तेची माझे हित करते सकळ माझे हित करते तेची माझे हित करते सकळ माझे हित करते जेने हा गोपाळ कृपा करे जेने हा गोपाळ कृपा तुका म्हणे शेष शिविनावडी म्हणे शेष शिविना वचन मोडी बोलिले ते मोडी बोलिले कामने शेष विनावणे कामने शेष विनावणे वचन मोडी बोलिले ते मोडी बोलिले तेची माझे हित करीते सकळ तेची माझे हित करीते सकळ माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी विठोबा जय विठोबा कृपाई जय विठोबा
सर्व भावे दास झालो तेथे माझे हित रीती तेथे माझे हित रीती माझे
सकळ
ज्ञानदेव दादा दादा कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव गौरी ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री जय महाराज रामचंद्र भगवान की जय गो माता की जय सनातन धर्म की जय मंगल मूर्ति गणपति बप्पा हरी हरी संतांची पायी हा माझा विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडिये भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आने जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेवीन आवडी वचन न मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी समचरण सरोजम सांद्रलीलांबुदाभं जगननिहित पाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कैंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हरी चरणात अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्मृतिक प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जनने देवाचे यौन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीव यत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवण त्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै कराय नमः शिवाय शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते आता वैवासित पावना ती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचर निधाना साष्टांग नमन करीत तू आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर राखा जी कीर्तनी
वहिवासित लोका तयाची आचरणी नमनगा वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी दान साष्टांग नमन करीत असो मज दिसत सो परम विख्यातू जो दान ब्रह्मयाता सुतो नारद दान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी दान नभाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत असो विठाला पाद्य ज्ञानंच विदाय भक्ती मिलोकितो येन समाधी राजः वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि दोगम शिरसा गुरुंतम भक्ती वैराग्य ज्ञान हे तिनी मूर्तिमंत जवळी द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली धनमान गृह देह अशा नसे ज्या तिळभरी ऐसे संत नारायण बाबा त्यांची मी नमन करी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी कृपया देवा यावरी न करावा हे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी कृपया देवा ओ स्वामी कृपया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवकर्ता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदी विश्वसंत जगदुधारक जगदुरुश्रीत कोपराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा असून संतपर प्रकरणातील असून जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगातून आपल्या विश्वासाचं ठिकाण सांगतात विठाला अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा भव्य आणि दिव्य भक्ती महोत्सव अर्थात गणेश जयंतीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सानपाडा अर्थात नवी मुंबई समस्त सानपाडा रहिवासी आयोजित कार्यक्रम ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गेली 22 वर्ष आणि हे 23वे वर्ष आहे अखंड हरिनाम सप्ताह आपण ज्यांनी हे रोप लावलं महाराज त्यांना धन्यवाद इवलेचे रोप लावियले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी 23वे वर्ष मला वाटतं अजून 2 वर्षानं रौप्य महोत्सव येईल बरोबर आहे ना त्याही रौप्य महोत्सवामध्ये सर्वांनी हजेरी लावायची तोपर्यंत कोणाला काय कोणी घेऊन जाणार नाही 25व्या वर्षी आपण सर्वजण उपस्थित राहणार आहोत रौप्य महोत्सव आहे आणि आज विशेष माझ्या हाताने गणेश बाप्पाच्या मंदिराचं भूमिपूजन झालं मी बी भाग्यवान ठरलो आल्या आल्या मला कार्यकर्त्यांनी पूजेचा मान दिला कारण या पत्रिकावर जेवढे कीर्तनकार आहेत त्या कीर्तनकारापैकी सगळ्यात लहान कीर्तनकार मित्र मग वयानं लहान असेल अभ्यासानं लहान असेल तब्येतीने लहान असेल आर्थिक बाजूने लहान असेल ते बी सांगितलं पाहिजे ना शेवटला जात केला इशारा जाता जाता त्याला कारण
सेवा करण्याची संधी मला मिळाली. बऱ्याच दिवसांनी मुंबईकरांचं दर्शन झालं. कारण आता आम्ही ज्यावेळेस आळंदीला होतो त्यावेळेस इकडे येण्याचा योग येत होता. सातारा जिल्हा यांचा वाई तालुका सगळीकडे फिरत होतो. पण आता गावाकडे गेल्यामुळे जरा इकडे यायला थोडं पाय उडत नाही. कसे घरच्यांना फासा टाकून दिला. आता फासा कळाला ना, तदेव लग्नम सुदिनं तदेव तारावलम. तेवढा फासा बऱ्याच जणाला महाराज सुटत नाही. सर्वात जड फासा लोखंडाची बिडी तोडीन माणूस. बरोबर आहे का? बाळू महाराजांचा आग्रह, तानाजी महाराजांचा आग्रह आणि त्या निमित्ताने ही सेवा करण्याची संधी मिळाली. या सेवेसाठी इथं आल्याच्या नंतर आमचे गुरुबंधू मंडळी, आनंद वाटला. आमचे भागवत महाराज, हनुमान महाराज, बाळू भाऊ भजने कसं काय? भजने चांगलेत का? थोडे महाग आहेत पण चांगले. कारण क्वालिटी माल म्हणलं की त्याला घ्यायचं म्हटलं की थोडं फार द्यावाच लागतं, जरा जास्त वाढून नाही का. तर सगळे प्रेमाचे मंडळी त्यांच्याकडे बी लक्ष राहू द्या. कारण तुम्ही मुंबईकडे, आम्ही मराठवाडा आहे. काय रामदास महाराज बरोबर आहे. खेड्यापाड्यात राहणारे आम्ही. पण मुंबई मधले मराठी माणसं एक गावाकडच्या खेड्यातल्या लोकांना आपला मोठा भाऊ समजतो. म्हणून गावाकडे बी लक्ष दिलं पाहिजे. कधी कधी खेड्यापाड्यात कधी कधी सुट्ट्या असल्या जात झाल्या अकरा बाळाला घेऊन. बाबा हे असा गहू असा उगवतोय, भुईमुगाच्या शेंगा खाली लागतात, वांगे मध्यभागी लागते. तर त्याला कळालं पाहिजे ना नेमकं कुठून येते मुंबईमध्ये. त्याला मुंबईमध्ये म्हणजे दूध कोण देतं ते म्हणतो भैया गावाकडे म्हैस असते, गाय असते. हे त्याला दाखवलं पाहिजे बाबा. शेण कसं काढते, झाडून कसं काढते, हे सगळं त्यांच्या तरुण पिढीच्या लक्षात आलं पाहिजे. आता इथून पुढे कधी कधी गावाकडे बी गेलं पाहिजे. पण सुंदर असं नियोजन आहे. दोन्ही मृदंगाचार्य आमचे आदरणीय हरिभक्तपरायण सुरेश महाराज जाधव यांचे चिरंजीव आमचे संदीप दादा त्यांची उपस्थिती आहे. मला वाटतं मातोश्री पण आहे तुमच्या. आणि आमचे प्रवीण महाराज, बऱ्याच दिवसांना प्रवीण महाराज भेट झाली आपली. मला वाटतं किरोंड्याला सप्त्यामध्ये भेट झाली, वाई तालुका. सुंदर असं नियोजन आहे. समोर 3 कॅमेरे आहेत. त्याच्यापासून आता लय सावधान राहावं लागेल. कधी कोणाला वाजित येत पण तसं काय करणार नाहीत. आणि तसं आपण काय बोलणार बी नाहीत. ज्याला बोलायची त्याला भीती वाटते. जरी एखादा शब्द त्याच्यात गेला तर ते काढून टाकायचं बरं का. पण असं मग आताच बंद करा, लावू देणार नाही. तेवढंच घेतात की लगेच परत फिरू बघा महाराज काय म्हणाले, बघा महाराज काय म्हणाले. अरे मागचा पुढचा संदर्भ काय म्हणाले का नाही तेवढंच म्हणाले. सुंदर असं नियोजन आहे. सेवेसाठी अभंग निवडलेला आहे जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा. तुकोबारा या अभंगातून आपल्या विश्वासाचं ठिकाण सांगतात. संसार जरी करायचं म्हटलं आणि परमार्थ जरी करायचं म्हटलं तर दोन्हीकडे विश्वास पाहिजे. विश्वासाशिवाय संसार सुद्धा, प्रपंच सुद्धा होत नाही आणि विश्वासाशिवाय परमार्थ सुद्धा होत नाही. विठाला संसार करत असताना प्रपंचामध्ये पत्नीचा सुद्धा पतीवर विश्वास पाहिजे आणि पतीचा सुद्धा पत्नीवरती विश्वास पाहिजे, तरच प्रपंच कडीला जाऊ शकतो. जर विश्वास नसेल तर प्रपंचही होत नाही. आणि जर विश्वासाशिवाय प्रपंच जर होत नसेल तर परमार्थ कसा होईल. कारण परमार्थ श्रेष्ठ धन आहे, त्याला म्हणतात परमार्थ. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ जरी असेल आणि प्रपंच जरी असेल दोन्हीकडे विश्वास पाहिजे. साधा व्यवहारातलं उदाहरण घ्या. आता तुम्ही सर्व मार्केट मधले माणसे, फ्रूट मार्केट मधले, जर व्यवसाय टाकायचा असेल, धंदा टाकायचा असेल, त्याच्यासाठी भांडवल काय लागतंय? पैसा लागतो ना सतीश भाऊ, पैसा लागतो का? उगत होत का? भांडवलाशिवाय व्यापार होत नाही, धंदा होत नाही. भांडवल लागते. पैशाशिवाय काहीच करता येत नाही प्रपंचामध्ये सुद्धा. आणि परमार्थामध्ये जर पारमार्थिक व्यवसाय करायचा असेल, पारमार्थिक जर उद्योग करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा भांडवल तरी विश्वास निश्चय
कीर्तनकार मुद्देसूद बोलायला आहे. हे कशामुळे ओळखायचं? गायकाने प्रमाण दिलं व्यवस्थित. परमार्थ व्यवसायामध्ये पैसा आहे, भांडवल आहे धंद्यासाठी. आणि जर परमार्थ करायचा असेल तर परमार्थासाठी सुद्धा भांडवल आहे. त्याचं नाव आहे विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ते असं पुढती सोस सेवेचा. अर्थात परमार्थ जरी असेल आणि संसार जरी असेल संदीप दादा, भांडवल लागत आहे. संसारात भांडवल आहे पैसा आणि परमार्थात भांडवल आहे विश्वास. म्हणून परमार्थामध्ये विश्वास हा मुख्य आहे. विश्वास वेगळा आणि श्रद्धा वेगळी, दोन्हीचा अर्थ एक नाही. विश्वास वेगळा आणि श्रद्धा वेगळी. श्रद्धेचा जन्म आहे, विश्वासाचा जन्म नाही. रामायणामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी विश्वास आणि श्रद्धा या दोघांना भगवान शंकर आणि पार्वती आई साहेबांची उपमा दिली. विश्वास म्हणजे भगवान शंकर आणि श्रद्धा म्हणजे भवानी आई साहेब. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास स्वरूपिनो. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास स्वरूपिनो. भगवान शंकर हे विश्वास आहेत आणि पार्वती आई साहेब ही श्रद्धा आहे. कारण श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास हे अजन्म तत्व. बघा तुम्ही, श्रद्धा येणारी जाणारी आहे. एखाद्या महाराजावर एखाद्याची जर श्रद्धा असली, काही कारणामुळे जर त्या महाराजाचे गुणदोष जर याला कळाले तरी ती श्रद्धा काय होते? आम्ही विचारतो का हो फलाने महाराज तुमच्याकडे रोज येत होते, पण आता तुमच्याकडे येत नाही तर तुम्ही त्यांच्याकडे जात नाही. माणसं म्हणतात महाराज त्यांच्यावरची आमची श्रद्धा कमी झाली. कारण श्रद्धा ही कमी जास्त होणारी आहे. कारण श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास हा अजन्म आहे. भगवान शंकर हे अजन्म तत्व आहेत. श्रद्धा पार्वती आई साहेब आहेत. श्रद्धेचा जन्म आहे, पार्वती आई साहेबाचा जन्म आहे. पर्वताची म्हणून पार्वती. श्रद्धेचा जन्म आहे. पण भगवान शंकर हे अजन्म तत्व आहेत. मला सांगा, भगवान श्रीकृष्णाच्या आई वडिलांचं नाव जर विचारलं तर सांगू शकता. प्रभू रामचंद्राच्या आई वडिलांचं नाव सांगितलं तरी तुम्ही सांगू शकता. पण भगवान शंकराच्या जर आई वडिलांचं नाव विचारलं तर सांगताल का तुम्ही? काय भगवान शंकराच्या आई वडिलांचं? अजन्म तत्व हे, मातू पितू हिना. भगवान श्रीकृष्णाच्या आई वडील सांगू शकतो, प्रभू रामचंद्राचा जन्म सांगू शकतो, भगवान श्रीकृष्णाचा जन्म सांगू शकतो, पण भगवान शंकराचा जन्म सांगू शकतो. एखादा जर विचारलं, सांगा प्रभू रामचंद्राचा जन्म कधी झाला? कधी झाला माता भगिनी? चैत्र शुद्ध नवमी. आणि भगवान श्रीकृष्णाचा श्रावण वद्य, नुसतं अष्टमी नाही म्हणायचं, शॉर्टकट तुम्ही कुठेच करायला. श्रावण वद्य अष्टमी, रोहिणी नक्षत्र त्या दिवशी, श्रावण वद्य अष्टमीची, बुधवार पर्यशी कृष्णमूर्ती प्रगटली. निळोबरायचं प्रमाण आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म सांगता येतो, भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म सांगता येतो, पण भगवान शंकराचा जन्म सांगता येत नाही. त्यांच्या आई वडिलांचंही नाव सांगता येत नाही. कारण का? ते अजन्म तत्व आहे. तसं विश्वास हे अजन्म आहे. विश्वास कधी जात नाही, येत नाही. म्हणून असा विश्वास जर परमार्थामध्ये पाहिजे तर परमार्थ यशस्वी होऊ शकतो, तर यशस्वी होऊ शकत नाही. संसारात जर विश्वास उडाला तर, विश्वास जर नसेल तर संसार होऊ शकत नाही. तुम्हाला बोललो मी. आता तुम्ही एवढे जण इथं मुंबईमध्ये राहता, काहींच्या गावाकडे कंपन्या असतील, शेतीचे कामं असतील, सर्व मुनीवरती कारभार सोपवून दिलेला असतो. का? कारण त्याच्यावर तुमचा विश्वास आहे. म्हणून तुम्ही मुंबईमध्ये जरी राहत असला तरी गावचा कारभार तो चालवतो. तुमच्या फक्त विश्वास एकच कारण आहे. तसं तुकोबाराय म्हणतात, परमार्थ असेल, संसार असेल, दोन्हीकडे विश्वास पाहिजे. असं एका साधकाला वाटलं आपल्या जीवनामध्ये परमार्थ करायचा आपल्याला. परमार्थ करत असताना परमार्थ असा तसा होणार नाही. कोणाच्या तरी सहकार्याने, कोणावर तरी विश्वास ठेवल्याशिवाय परमार्थ होत नसतो. परमार्थ काय सामान्य गोष्ट नाही. मला तुकोबाराय म्हणतात, परमार्थ नो लेकुराच्या गोष्टी, परमार्थ लेकुराच्या गोष्टी, येते व्हावा पोटी अनुता, येते व्हावा पोटी अनुता. लेकुराच्या गोष्टी, लेकुराच्या गोष्टी, परमार्थ
खुराच्या गोष्टी येते व्हावा पोटी अनुताप. परमार्थ करायचा साधक म्हणतो, पण कोणावर तरी विश्वास ठेवून केला पाहिजे. कारण संसारामध्ये एखाद्या वेळेस आपल्या मनाने जर संसार केला तरी चालतो. संसारात झालेली चूक भरून निघते हो. पाय लचकणं वेगळं आणि पाय मोडणं वेगळं. एखाद्याचा पाय कशात खड्ड्यात पाय पाडला, पाय राहून खाली उडी पाय पाडला, माणूस पाय दुखायला पाय कसा झालाय, लचकलाय. पाय का लांगायले तुम्ही, का लंगडत चालले म्हणजे पाय लचकलाय. लचकलेला कधीतरी नीट होईल, पण मोडल्याला तसंच परमार्थामध्ये लचकल्यालाही चालत नाही, मोडलेलं तर नाही. संसारात चालू शकतं, लचकलं मोडलं. तसं संसारात एखादी चूक झाली, एखाद्याचं लग्न जमलं मोडलं, पुन्हा जमू शकतं. एखाद्याची रंग पळून गेली पुन्हा येऊ शकते. हे संसारात चालतंय ना. आता जमायला गेले तर आलेत घ्यावाच लागतील, पहिलीच मिळ लागत नाही. हे संसारामध्ये चालतं, पण परमार्थामध्ये थोडी जरी चूक झाली तरी ती भरून निघत नाही. अहो जड भारताचं काय झालं महाराज, एकच गाव राहिलं होतं मुक्काम गाठायचं, तेवढ्यातच महाराज वासनेने घाला घातला आणि 3 गाव मागे यावं लागलं, 3 जन्म मागे घ्यावे लागले. पुन्हा ती बरोबरी झाली सगळी. म्हणजे परमार्थामध्ये थोडी सुद्धा चूक चालत नाही महाराज. ती बी लचकली या तिथी ज्ञानोबा राय म्हणतात. हे संसारात चालते, पण परमार्थात लचकलेलं नाही, मोडलेलं नाही. विठाला ज्ञानोबा राय काय म्हणले, मनोमार्गे गेला. स्वतःच्या मनाने जर तुम्ही परमार्थ केला तरी चालत नाही, कोणाचं तरी सहकार्य. ध्रुव बाळाने नारदाच्या मनाने परमार्थ केला, 5 महिन्यात देवाची प्राप्ती. जडभर स्वतः निघाला एकटाच, 3 जन्म लागले. जड भरताचा जर विचार केला महाराज, रावण त्याच्या पुढे चिल्लर होता. भारतापुढे श्रीमंतीच्या बाबतीत सगळे कीर्तनकार सांगतात रावण एवढा श्रीमंत रावण. पण रावणाचा विचार जर केला, रावणाची संपत्ती आणि भारताची संपत्ती तर लय फरक आहे महाराज. रावणाचं समुद्राच्या मर्यादित राज्य होतं, जड भरताने समुद्राच्या पलकडल्या देशामध्ये राज्य केलं. आपल्या भारत देशाला नाव जर कोणामध्ये पडलं असेल भारत, तर हे जड भरतामुळे, भरत राजामुळे. भारताचं अगोदरचं नाव आहे भागवतामध्ये आलेले बघा, आजनाब खंड म्हणतात आपल्या देशाला, आजनाब खंड. भारत नाव का पडलं, कारण या देशामध्ये असं राज्य केलं त्या बहादराने महाराज. बाप बी तसाच होता आणि लेक बी तसाच. बापाचा विचार जर केला तर बाप इंद्राचा जाव आहे. इंद्र कोण, 22 पद एकट्या इंद्राला असा इंद्र. आणि त्या इंद्राचा जाव आहे ऋषभदेव. इंद्राची मुलगी जयंती आणि ऋषभदेव यांचा विवाह झाला. आणि त्या जयंतीपासून आणि ऋषभदेवापासून 100 मुलं झाले, त्याच्यातले 9 योगेश्वर आणि 1 हा भरत. असा जर विचार केला तर एवढी परंपरा आहे त्यांची. इंद्र काय सामान्य नव्हता महाराज, कोणाला मुलगी द्यायला काही येडा नव्हता. त्यानं आधी परीक्षा घेतली ऋषभदेवाची. राज्यामध्ये पाऊसच पाडला ना ऋषभदेवाचा. मग ऋषभदेवाने स्वतःच्या तपश्चर्याने साधनेने राज्यात पाऊस पाडला आणि सगळी प्रजा सुखी केली. मग इंद्राच्या लक्षात आलं ऋषभदेव काय सामान्य नाही, भगवंताचा साक्षात अवतार होते. मग इंद्र प्रसन्न झाला आणि इंद्राने मुलगी देऊन टाकली. त्या मुलीपासून 100 मुलं झाली, त्याच्यातलाच भरत आहे मला. त्या भरतानं राज्य केलं तर ज्ञानोबरायाने कोणाचंही संपत्तीचं वर्णन केलं नाही महाराज. तुकोबरायाने जसं रावणाचं केलं तसं ज्ञानोबरायाने भरताचं वर्णन केलं, कारण आपल्या भारत देशाला नाव पडलं त्याच्यामुळे महाराज. आईचा तो ऋषभाचा पुत्र, दयाशी नाम भरत पवित्र. तो भरत राहिला ये भूमीची, मनोनी भरत वर्ष म्हणती यासी. जेने दिगमंडल जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले. नाना भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी. भागवतामध्ये नाथ महाराजांनी वर्णन केलं. ज्ञानोबराय म्हणतात 18 भार वनस्पती. हे कोणाचं वर्णन या भरताच आहे. 3 भरत झाले. बऱ्याच कीर्तनकाराला बऱ्याच टाळकराला अजून मिळ नाही, हे प्रमाण कोण्या भरतात आहे खरंच ना. हे प्रमाण ज्ञानोबराने ज्याचं वर्णन केलं तो ऋषभनंदन भरत आहे, त्याच जड भरत म्हणतात. 3 भरत झालेत. एक शकुंतला नंदन भरत, दुसरा दशरथ नंदन भरत आणि तिसरा हा ऋषभनंदन भरत. तर त्या ऋषभदेवाचा मुलगा भरताचं वर्णन आहे. 18 भार वनस्पती. आपल्या राज्यामध्ये 18 प्रकारच्या वनस्पती होत्या. आता राहिल्यात का? आता आपल्या वाट्याला येड्या बाबळीत बेसरं. त्या येड्या बाबळी मी कोणाला डुकराला फिरायला आणि पिदाड्याला पडायला, त्याच्यात कोण जाते चांगला माणूस. 18 प्रकारच्या वनस्पती होत्या महाराज. अहो काय गावच्या नदीची बेसरम सुद्धा निघून गेली. मी आमच्या गावाकडच्या एका नदीत जाताना, शेतात जाताना विचारलं त्या बेसरमनीला,
म्हणलं तुम्ही काऊन चाललात गाव सोडून, काय तुम्हाला त्रास आहे का इथं? ती बेसरम मला बोलू लागली. मी म्हणलं का चाललात? त्या म्हणल्या महाराज कशाला राहायचं इथं. मी म्हणलं झालं काय, कोणी त्रास दिला का तुम्हाला? ते म्हणलं त्रास दिला नाही, काहीच दिला नाही. म्हणजे मग चाललात का? ती बेसरम म्हणली महाराज आमच्यापेक्षा माणसं बेसरम झाले, त्यामुळे आम्हाला इथं राहायचं नाही. म्हणजे गावगावच्या बेसरमीने सुद्धा जागा सोडली, एवढे माणसं बेसरम झाले. 18 प्रकारच्या वनस्पती होता, असा राजा होता, पण मनाच्या मार्गाने गेला. 3 जन्म घ्यावे लागले. मला मुद्दा लांबवायचा नाही, पण परमार्थ करत असताना मनाच्या मार्गाने कधी करायचं नाही. कोणाचं तरी सहकार्य घ्यायचं. जसं व्यवहारामध्ये सुद्धा एखाद्याला मोठं व्हायचं असेल तर कोणाच्या तरी बघायला लागूनच माणूस मोठा होतो ना. तुम्ही मुंबईला आले का, एक कोणाचं तरी अगोदर इथं कोणी असेल ना, बाप दादा, कोणी आजोबा पंजोबा, कोणाचं तरी सहकार्य लागते. परमार्थामध्ये सुद्धा कोणाच्या तरी सहकार्याने परमार्थ पूर्ण होऊ शकत नाही. साधकाच्या लक्षात आलं, आपल्याला जर मार्गदर्शन कोण करत असतील तर त्या काळातले संत असणारे जगद्गुरु तुकोबर आहे. त्यांची कीर्ती त्याच्या कानावर गेली. महाराज वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. तो देहू गावामध्ये आला आणि देहू गावात आल्यानंतर लोकांना विचारलं का हो, म्हणले इथं जगद्गुरु तुकोबर आहेत, कुठे राहतात? आता कोणत्याच गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये त्या गावातल्या महाराजाला किंमत असेलच असं नाही. आणि त्या महाराजांनी अपेक्षा करून गावातल्या लोकांनी मला हार घालावं, मानावं, एक ना एक तरी विरोधात असतो. त्याच्याशिवाय मजा बी नाही जगण्यात. विठाला विठ्ठला लोकांना विचारलं म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे कोणतं, कुठे राहतात? लोक म्हटले जगद्गुरु आणि तुकोबर आहे आमच्या गावात. अशा नावाचा कोण नाही म्हणले. येड्यात तुकाराम राहतो म्हणले. आमचे घरदार सगळं गेलं म्हटले, जमीन गेली सगळी, ढोरं गुरं गेले, भजन करीत बसतो म्हणले. त्याला पत्ता सांगितला आणि तो ज्यावेळेस तुकोबराच्या वाड्यावरती गेला, तुकोबरा भजन करीत बसले होते. महाराज जाऊन नतमस्तक झाला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुकोबराला विचारलं का हो, जगद्गुरु तुकोबर आहे तुम्हीच का? बघा बरं का, त्यावेळेस तुकोबरा लगेच म्हटले नाही, हो 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 मी ते जगद्गुरु तुकोबर. आपला फोन आला की म्हणत, हॅलो कोण बोलतोय? म्हणजे मी उत्तरेश्वर महाराज बोलतोय, मी अमुक अमुक शास्त्री बोलतोय, मी अमुक अमुक पंडित बोलतोय. पण तुकोबर आहे तसं म्हटले नाही, कारण मोठे माणसं बोलताना हिशोबाने बोलतात. गुरुवारी आमचे आदरणीय उद्या ज्यांचं कीर्तन आहे बाबांचं, पांडुरंग बाबा घुले, बाबांसोबत मी बरेच दिवस राहिलो. वैष्णव सदनला बाबांनी मुलाप्रमाणे सांभाळलं. रामदास महाराज असतील, आम्ही असतील सगळे. बाबांच्या गाडीमध्ये बऱ्याच वेळा जाण्यात योग आला. फोन येतो तारखेचा, तो फोन करतात, तिकडनं विचारतात हॅलो कोण बोलतोय? इकडून बाबा म्हणत नाहीत मी पांडुरंग महाराज घुले बोलतोय, गाथा मंदिराचे अध्यक्ष, असं म्हणत नाही. बाबा म्हणतात हा मी पांडुरंग घुले बोलतोय. म्हणजे स्वतःचा मोठेपणा मोठे माणसं मिळवत नसतात, म्हणूनच ते मोठे असतात. विठाला तुकोबराने त्याला उत्तर दिलं. तो साधक म्हणला तुम्हीच जगद्गुरु तुकोबर आहे तुम्हीच का? तुकोबर आहे म्हटले, याच देहाला तुकाराम म्हणतात. तुकोबर आहे उत्तर, याच देहाला तुकाराम म्हणतात. तुकोबर आहे म्हणतात काय काम आहे बोल. तो म्हणतो मी असं ऐकलंय, परमार्थ असो अथवा संसार असो, विश्वासाशिवाय होत नाही. मला परमार्थ करायचा आहे. नेमका विश्वास कोणावर ठेवायचा? तुकोबरा म्हणजे कोणावर ठेवायचा? अरे महाराष्ट्रामध्ये 5,500 कीर्तनकार आहेत. कोणाच तरी ज्याची एखादी क्लिप ऐक म्हणले ठेव त्याच्यावर. कारण सध्या जमाना कसा निघाला, क्लिप रील्स. आम्हाला फोन येतो महाराज तुमचं कीर्तन घ्यायचंय. मी म्हणलं काय हरकत आहे? नाही नाही म्हणजे तुमचं काय आहे का म्हणले वरी वरी युट्यूबला वगैरे फेसबुकला. त्या टायमात नव्हतं टाकलं, पण आता टाकावं लागेल. तारखा चालल्या इकडे मी. आणि आता सध्या अपडेट व्हावं लागेल मीडियाची. बरोबर नाही संदीप दादा? बरेच जण विचारतात तुमचं काय आहे का युट्यूबला. दुसरं वाईट टाकण्यापेक्षा चांगलं टाकू म्हणून आपले कीर्तन टाका. तसं तुकोबरा म्हणजे अरे कोणावर तरी ठेवते मला, मला हे महाराज सांगू नका. कारण परमार्थामध्ये येत असताना बघा एक मुद्दा लक्षात ठेवा. कुठल्या महाराजावर विश्वास ठेवून परमार्थात येऊ नका. कुठल्या एखाद्या संन्यासावर ठेवून विश्वास ठेवून परमार्थात येऊ नका. तुम्हाला परमार्थच जर करायचा असेल तर ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथबाबा, नामदेव महाराज यांच्या ग्रंथावर विश्वास ठेवा, यांच्या समाधीवर विश्वास ठेवा, मग परमार्थात या. आता आमच्यासारखे महाराज लोक असे कितीतरी महाराज बसकन काय एखाद्याच क्लिप निघती मधीच म्हणले तुम्ही तर त्यांचे शिष्य आहेत. म्हणतो नाही नाही त्याचं शिष्य नाही आपण. पण असं कोणावर विश्वास ठेवून परमार्थ द्यायचं नाही. ज्ञानोबा विश्वास ठेवा. म्हणजे ज्ञानोबा कुठे? ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबा. जगद्गुरु तुकोबराचा गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबरा. नाथ महाराजांचं भागवत म्हणजेच नाथ महाराज. नामदेवरायाचा गाथा म्हणजेच नामदेवराय. अभंगाचं चरण तुकोबरायचं चरण.
गोवीचं अर्ध चरण ज्ञानोबरायचे चरण, दुसरीकडे जाता कशाला? पण विश्वास ठेवत असताना विश्वास चुकीच्या माणसावर राहिला नाही पाहिजे. मग तुकोबरा आमचा परमार्थ यशस्वी व्हावा वाटतो आम्हाला हो, म्हणून तो आम्ही तुम्हाला विचारतो नेमका विश्वास कोणावर ठेवा. तुकोबरा म्हणले अरे तुला ज्याच्या वाटेल त्याचा विश्वास ठेव. तो म्हटला कोणावर विश्वास ठेवायला मी तसा नाही, कारण आम्ही ऐकलंय तुमचं जीवन यशस्वी झाले. आयऱ्या गाऱ्या विश्वास ठेवून यशस्वी झालेला नाही. कारण महाराज तुकोबरासारखा महात्मा या पृथ्वी तलावर होऊ शकत नाही. आता तुकोबराय कसे होते माहिती तुम्हाला? तुकोबरायचा आदर्श महाराज शेतकऱ्यांना सुद्धा घ्यावा असे तुकोबराय होते. तुकोबरायचा आदर्श व्यापारी वर्गांना सुद्धा घ्यावा असे तुकोबराय होते. तुकोबरायचा अधिकार साधकांनी सुद्धा घ्यावा आदर्श, सिद्धांनी सुद्धा घ्यावा. शेतकऱ्यांना नोकरदार असेल कोणी बी असेल ज्याला संसार करायचा त्याला तुकोबरायचा आदर्श घ्यायचा. ज्याला बायको कशी सांभाळायची हे जर पाहायचं असेल तर तुकोबरायचा गाथा वाचा. सगळं तुकोबराने महाराज गाथ्यात लिहून ठेवले, फक्त आपण वाचत नाही हे दुर्दैव आहे. असा प्रश्न नाही तुमचा की गाथ्यात तुम्हाला शेती कशी करायची तुकोबराने सांगितलं, संसार कसा करायचा तुकोबरा, व्यापार कसा करायचा, सगळं तुकोबराचं जीवन यशस्वी जीवन आहे. अगदी जन्म आलो त्याचे ते आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या इथपर्यंत तुकोबराचं जीवन चरित्र वाचा, लक्षात येतो. तो साधक म्हणला महाराज तुमचं जीवन एवढं यशस्वी झालंय, तुमच्या जीवनामध्ये एवढे संकट आले, सर्व घटना घडल्या, तरी तुमचं पारमार्थिक जीवन ढासळलं नाही, यशस्वीच केलं तुम्ही. तुकोबराच्या जीवनात जर बाबतीत विचार केला महाराज, आतापर्यंत असं कधी घडलंय का तुमच्या या सेक्टर 8 मध्ये की एखाद्या महाराजाला घरी बोलवलं दिवाळीच्या स्नानाला आणि त्याच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं एखाद्या माता माऊलीने? असं झालं कधी? कधीच नाही महाराज. पण त्या काळात तुकोबरा हा प्रसंग आला महाराज. जळे माझी काया लागला नवा, एवढं संकट आलं पण तुकोबराने परमार्थ नाही सोडला. आता कोरोनामध्ये बऱ्याच भक्तांनी माळा काढल्या, डॉक्टरने सांगितलं तुम्ही वाचू शकत नाही, लगेच माळ जिकडे तिकडे. तुकोबरा तसे नव्हते, एकनिष्ठ होते. महाराज म्हणले तुमचा परमार्थ यशस्वी झालाय. तुकोबरा जीवनच महाराज यशस्वी होतं महाराज. हरी आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेतिया, कुंडलिया धावा तृष्णेतिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेतिया, कुंडलिया धावा तृष्णेतिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. तुकोबरांचे उद्गार आहेत महाराज, हे त्यांनाच म्हणू जावं. महाराज तुकोबराचा एक एक अभंगाचा जर विचार केला, साधा पंडितजीने अभंग गायला, पंडितजी किती महाराज अभंग अजरामर राहिला, पंडितजी सुद्धा अजरामर राहिला. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा तिचा गोड व्हावा, शेवटीचा तिचा गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. एक एक अभंगाचा जर विचार केला की यशस्वी जीवन येतो तुकोबरा. समाधानाच्या बाबतीत, आनंदाच्या बाबतीत, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनच रे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनच रे. आपण गायन जरी केलं त्या अभंगात एवढं समज माणसं डोलू लागले. ज्या तुकोबराने अभंग लिहिले त्यांच्या वाणीतून आले त्या तुकोबराचे किती जीवन यशस्वी असेल महाराज. तो म्हटला साधक
एवढं जीवन तुमचं महाराज यशस्वी झाले की असं तसं विश्वास ठेवून कोणावर झालं नाही. नेमका तुमचा विश्वास कोणावर आहे फक्त एवढं सांगा, मग आम्ही त्यांच्या ठेवू. तुकोबरा म्हणले तुला ऐकायचं का? म्हणजे आम्ही कोणावर विश्वास ठेवला? अभंगाचं पहिलं चरण. संसाची पायी हा माझा विश्वास, संसाची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संसाची पायी हा माझा विश्वास, संसाची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. सर्व तुकोबराने त्या साधकाला उत्तर दिलं. ऐक म्हणले, आमचा विश्वास कोणावर आहे? संताची पायी हा माझा विश्वास. हो, त्या साधकाचा चेहरा जरा पडलेला दिसला, चातुर्मास झालेला असेल, त्याची शंकेचे काय समाधान झालं नाही. तो म्हटला महाराज अर्धा पाऊण तास झालं सांगितलं तुम्ही, म्हणजे काय सांगून सांगितलं? संताची पायी. अहो संताची पायी, तुम्ही बी संत आणि तुमचा विश्वास बी संत, यात काय विशेष आहे? त्याच पार्टीच्या पुढाऱ्या विश्वास असणं काय विशेष आहे का? राजकारणी माणसं मंडळी काय नवलंय का? विरोधकांचा विश्वास पाहिजे. संतांवरती संतांचा विश्वास नवल नाही, जीवाचा संतांवरती विश्वास यातही नवल नाही, संतांचा देवावरती विश्वास यातही विशेषता नाही. तो साधक म्हणला महाराज एखादा राक्षसांचा विश्वास बसतो का? म्हणजे संतांवर. तुकोबरा म्हणले राक्षसांचा आहे. म्हटले चल म्हणले रामायणामध्ये आपण मी 10-15 मिनिटं रामायणात जाऊ. रामायणामध्ये म्हणले तर तुला सांगतो राक्षसांचा सुद्धा विश्वास संतांवर आहे. रामायणामध्ये महाराज काही संवाद आलेत. लक्ष्मणाचा शबरीचा संवाद आहे, प्रभू रामचंद्राचा शबरीचा संवाद आहे, बरेच संवाद आलेत. अंगदाचा संवाद आहे, तारा वालीची बायको तारा आणि प्रभू रामचंद्राचा सुद्धा संवाद आहे. तसं दोघा पती पत्नीचा संवाद आला रामायणामध्ये. कारण आजकाल लोक संवादाच्या पलीकडे गेलेत. सध्या संवाद नाही नुसती वाद आहेत. त्या मोबाईलमुळे माणसं जवळ जरी बसले तरी एकमेकाला बोलत नाही. जिवंत माड्यापाशी बसल्यासारखे व्हॉट्सअप खेळणाऱ्या मोबाईल माणसापाशी बसणं म्हणजे बोलत नाही एकमेकाला. पहिले लोक जर घरी गेले, पाहुणे आले तर राम राम श्याम श्याम होतं, काय चाललंय काय नाही. आता गेले की विचारते चार्जर आहे का, काय नाकात घालायचं का चार्जर? गेल्या गेला राम राम घालावं, बोलावं, बसावं, चहा पाणी विचारावं, काय चाललंय काय नाही, शेतीवाडी कसं लेकरू बाळ, चार्जर आहे का. एवढं आधीन गेलेत माणसं मोबाईल. कारण मोबाईल काळाची गरज आहे मी म्हणत नाही, वापर किती असावा. मोबाईल मध्ये अनेक ग्रंथ आहेत, पुराण आहेत, रामायण आहे, भागवत आहे. आता काय काय आमचे महाराज लोक नित्यनेम सुद्धा मोबाईलच करतात ना. एवढं होतं संघ वागवायचं. आता बॅग मध्ये ज्याला बसणं प्रवास करायचा त्या महाराजाला, त्याच्या बॅग मध्ये जर गाथा ज्ञानेश्वरी भागवत असेल प्रवासासाठी, तर गर्दीमध्ये कसे बॅग कुठे बी टाकले जाते, पाय लागतात. त्यामुळे सोबत कोणी वागवत नाही. मोबाईल मध्ये सगळं आले. मोबाईल चांगला बी तेवढा, तरी मोबाईल वाईट बी तेवढा. मोबाईल मुळे चांगल्या चांगल्या चोरी की मोठ्या जमलेल्या मांडपातून पुरी पळून गेल्या. ह्याच्या पलीकडे काय सांगतो तुम्हाला. मुंबईतील ते विषय सोडून द्या, खेड्यापाड्यात घडलं घटना मोबाईल मुळे. संवाद आहे त्याच्यामध्ये रावणाचा आणि मंदोदरीचा. कारण मंदोदरी अशी पतिव्रता होती, माता मावल्या हो सगळ्या मुंबईतल्या.
मंदोदरीला आपल्या मालका उद्या संकट येणार आहे हे आदल्या दिवशी कळत होतं. काय कळत होतं? उद्या संकट येणार आहे आपल्या पतीवरती तिला आदल्या दिवशी कळत होतं. आपल्या मंदोदऱ्या सगळं वाजल्यामध्ये आम्हाला माहित होतं. त्याच्यात आपल्यात फरक म्हणजे मालक आम्हाला माहित होतं. मग तो सांगती कावा मंजुळा, सांगती कावा सगळं उन्हाळ्यात तू पण रावणाची राक्षसांची होती पण पतिव्रता होती. मला 5 पतिव्रतापैकी तिचं नाव आहे अहिल्या, तारा, सीता, मंदोदरी. मंदोदरी आपल्या मालकाला म्हणते, मालक तुम्ही सीता चोरून आणली हे कुळासाठी चांगलं नाही, तुमच्यासाठी चांगलं नाही, माझ्यासाठी चांगलं नाही, भावासाठी चांगलं नाही, मुलासाठी चांगलं नाही, देऊन टाका रामाची सीता परत. रावण म्हणला नाही. का द्यायची? मंदोदरी म्हणते, ऐका मालक, मी रात्री स्वप्न पडले मला की राक्षस वानर सगळे लंकेमध्ये आले, सागरावरती सेतू बांधला, सगळे एका तडी एक बलाढ्य असे वानर लंकेमध्ये आले. मला स्वप्न पडले म्हणले रात्री, म्हणजे उद्या तुमच्यावर संकट येणार आहे ती आदल्या दिवशी सांगू लागली. आपल्या भवाया कापूच गेल्या नुसत्या. भवायात कोण कापतात का वेळ लागत नाही मग. त्याच्यात मोळ बसते का एसटीला अडकत द्या का बोराटीला अडकत काय नाही काय होते नेमकं. आमची बायको सक्रातीला म्हणू लागली मला. मी म्हणलं शांत बस, कीर्तन बंद व्हायचे उभं ब्युटी पार्लर मध्ये जे आहे ते बरं आहे आपलं नाही का. विठाला विठाला मंदोदरी मालकाला सांगते, ऐका. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. मंदोदरी मध्ये मालक ऐका, रात्री स्वप्न पडले. काय स्वप्न पडले? अहो सगळे वानर एकत्र जमा झाले आणि सागरावरती सेतू बांधला. नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. नेनो त्यांचा बळी आला, लंकेभोवती वेढा दिला, लंकेभोवती रुधिराचा पुर, रणी पडला कुंभकर्णवीर. आणि तो तुमचा सखा सहोदर निद्रा करी क्षणमा. तुमचा सख्खा असणारा बलाढ्य असणारा कुंभकर्ण मी स्वप्नामध्ये रात्री रक्ताच्या थारोळ्यात पडल्याला बघितलं. म्हणून माझं ऐका, सीता देऊन टाक. एवढंच नाही, सत्य तुझी इच्छा दिली जसं शिरे, रामया निळरंग धीरे, लंका जाळून केली बोहारे अंबरी तुरे गरजतात. स्वप्न मी रात्री पाहिले. पण रावण होता महाराज. ऐकल तो रावण कसा. बऱ्याच मंदोदऱ्या सांगतात रावणाला समजू मालक दारू पिणं चांगलं नाही, इकडे तिकडे फिरणं चांगलं नाही, काम बघा, धंदा बघा, लेकरा बाळा शिक्षण बघा, मुली लग्नाला आल्या. पण रावण ऐकत नाही. तेवढ्या पुरतं हो नंदीबाला मान हरिते, इकडे गेले की जायचे त्यात जे आहे तेच. त्या टायमा सुद्धा मंदोदरी समजून सांगू लागले. माझं एक मत आहे, बायकोचं ऐकावं का नाही ऐकावं, काय मत आहे तुमचं? ज्यांचे लग्न झाले त्यांना हात वर करा बरं. बाळू महाराज तुमच्यात एवढे ब्रह्मचारी, एवढे आळंदीत नाही. आता गणपती मंदिर झाल्याच नंतर त्याला कळस बसवा ह्याच्यात एखादा उचवायचा. अहो मंदोदरी त्या काळात सांगत होते, आता मी मंदोदऱ्या बऱ्याच सांगतात पण रावण ऐकत नाहीत. मला बायकोचं ऐकलं पाहिजे. चांगलं सांगत असेल तर, ते जर म्हणत असेल म्हणून सांगते वेगळं निघाने वेगळं बघून संसार बघा, तर हे नाही ऐकलं पाहिजे. काय ऐकावं काय न ऐकावं हे सुद्धा साधू संतांना सांगितलं. रावण महाराज ऐकलं नाही. रावण म्हणला, काय म्हणते तुला माहिती का? म्हटलं मी कोण आहे? मी ब्रह्मदेवाचा नातू. उद्या लोक काय म्हणतील? रामाला शरण गेला बलाढ्य असणारा रावण. मंदोदरी म्हणती, अहो जर रामाला शरण गेला तर सगळ्या कुळाचं कल्याण आहे ना. रिघाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. हे मंदोदरीचे शब्द आहेत. रावण म्हणला, नाही मी ऐकणार नाही. मी काय सामान्य काय? निद्रा नव्हे रघुनाथ, आणि केवळ वानरांचा आश्रय तर त्याशी वंदी मी लंकानाथ, जगात जगन्य. हे बघा सगळ्या भावार्थ रामायणातल्या. मी जर त्याला वंदन केलं, शरण गेलो तर जगात जगन्य माझी अपकीर्ती होईल. लोक काय म्हणतील मला? मंदोदरी तुला माहिती का माझा अधिकार? रावण बायकोला सांगू लागला. प्रत्येक माणूस आपापल्या बायकोला वजन हाणीत असतो. एक जण आमच्या गावाकडा माणूस शेतामध्ये सोयाबीन कापून आला. पावसाळ्यात दिवस होते. जुना धोतर बितर भरलेलं सगळं पाय भरले तसाच आला आणि चुलीपाशी बसला शेकत. बायकोला गप्पा हाणाला. काय सांगू म्हणलं तुला? काय होईन या महाराष्ट्र, काय होईन या भारताचं? बायको म्हणली, भारतात आणि महाराष्ट्रात जळू द्या, तिकडे ते धोतर पेटले महागासारखा. एकच धोतर आहे म्हणजे आपल्याला. बायको पशी गप्पा हाणा, चुलीपाशी बसून धोतर जळायला तेवढंच धोतर आहे. सकाळची पंचायत पुन्हा
तसं रावण सुद्धा बायकोपाशी बराटे का पाहायला लागला. रावणानं सांगितलं 33 कोटी देवता माझ्याकडे बंदिस्त आहेत. मी का सामान्य काय? रावण म्हणला ऐक म्हणतो तरी कोणत्या कोणत्या देवाला मी काय काय काम सांगितलंय. भावार्थामध्ये नाथ महाराज सुंदर वर्णन केलं. नाथ महाराज म्हणतात इंद्र चंद्र आणि यम रावणाची तर पाणी भराय होती. पाणी भरायला अश्विनी कुमार देवता रावणाच्या बायकायला ब्युटी पार्लरचं सामान आणून द्यायला होते. आताच्या काळामध्ये आताचा शब्द ब्युटी पार्लर सौंदर्य प्रसाधन ते आणून द्यायला ते अश्विनी कुमार होते. खंडोबारा रावणाची दाढी करायला होता. गणपती बाप्पा गाडो वळायला होते. एवढं वजन होतं रावणाचं. रावण सांगायला ऐका ववे आता इंद्रवारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाहे घरी वायू सर्वत्र पूजे वो सरी विदिते करी दळण कांडणी. ऐश्वर्य रावण सांगतो मी एवढा बलाढ्य सगळ्या जगाला ज्याची भीती यम तो यम सुद्धा माझं पाणी भरतो. एवढंच नाही अश्विनी कुमार दोन्ही परिमळ द्यावे स्त्रियेशी लागून विलंब होता अर्धक्षणी दासी जाऊन धुमसी. थोडा जरी उशीर झाला तर रावणाच्या बायका त्या अश्विनी कुमार देवताला जरा हिशाबात बोलत नव्हतं. नाथ महाराज म्हणतात ब्युटी पार्लरचं सामान आणून द्यायला अश्विनी कुमार देवता. रावणाच्या बायकाचा जर विचार केला एक एक बायको सामान्य नव्हती महाराज. नागकन्या देवकन्या सुरवर कन्या होत्या. हरी 80 सहस्त्रजा सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी 80 सहस्त्रजा सुंदरा कामिनी. एकापेक्षा एक सुंदर होती महाराज मंदोदरी सुद्धा. कशी त्या बायकांना आणून द्यायला सौंदर्याचं सामान महाराज अश्विनी कुमार देवता होती. खंडोबारा दाढी करायला होते. ऐका होवी मैराळ देव कानडे करती राक्षसांच्या दाड्या खाडे आरसाने दाविती जया पुढे त्याची रोकडे बुकाडी. नाथ महाराज म्हणतात जर दाढी करताना जर आरसा दावला नाही खंडोबानं तर त्याचे हाल चांगले होत नव्हते. जुन्या काळात आता जन्न जन्न गावाकडे नाव्याकडे खाली बसून कटणी केल्या त्याच्या लक्षात येत असेल. एकच आरसा सगळ्या गावात चेहरा त्याला आपल्या ह्याच्या लाकडाच्या कमट्या असायच्या. बरोबर आहे नाही? ते तुम्हाला दाखवायचे ते पोरा उठ झालं तुझं चल नाही. जुना काळ आठवा असा आरसा दाखवाय दाढी करून. आरसा जर नाही दाखवलं तर रावण त्याला ठेवीत नव्हता मला. एवढंच नाही नाथ महाराज म्हणतात नवग्रहाची पिढा गाडी ते रावणे घातले बांधवडी पायी घालून या बेडी पायरी तळी अडकविले. जे 9 ग्रह आहेत ना एक ग्रह लागला तर माणूस उलता पालता होतो. 9 ग्रहाच्या रावणाने पायऱ्या केल्या त्याच्या पाय देऊन सिंहासनावर जाऊन बसत होता. एवढंच नाही नाथ महाराज म्हणतात अरे विघ्न न राहू शकेत यापुढे तो गणेश होऊनी बापुढे गाढवाचे कळप गाडे चहूकडे वळत. रावण हे सगळं मंदोदरीला सांगायला माझं एवढं सामर्थ्य तू म्हणजे त्याला शरण दा. ते जर खरंच जर ताकदवान असेल तर एकटा आला आता माझ्याबरोबर सगळ्या वानरांच्या बळावर आला ना. ऐकलं नाही महाराज. रावणाच्या लक्षात आलं हे बायको पुढे गप्पा हाणल्यात म्हणले. बायको पुढे एवढ्या गप्पा मारल्यात पण रामा पुढे गावताच्या वाळलेल्या काडी एवढं सुद्धा आपलं सामर्थ्य नाही म्हणतो. बायको कशी बोलून गेला. बायकोला एकांतात गेलं मला चल मंदोदरी मी तुला सांगतो. तू म्हणतीस ना सीता का आणली का परत देण्यात. आता खरं तुला सांगतो आहे. अगं म्हणे मी अरण्यात जात असताना मला नारदाची भेट झाली. कोणाची? नारदाची भेट झाली. मी नारदाला विचारलं होतं नारदा मला रामाची प्राप्ती होईल का? त्यावेळेस नारदानं सांगितलं का होणार नाही रामाची प्राप्ती होईल मग त्याच्यासाठी काय करावं लागेल. त्यावेळेस नारदानं सांगितलं मंदोदरी मला एकतर भजन कर आता वैर कर. पावावया श्री रामचरण मुख्य वैर का अनन्य भजन. मग मी सांगितलं नारदाला नारदा भजन आपल्याच्यानं होणार नाही. आपलाच भाऊ बिभीषण काकडा करते डोकं उठते मला. काकडा काय होणार नाही कारण बिभीषण धन्य होता ना. लंकेतले सगळे घर जळालते पण बिभीषणाचं घर जळालं नव्हतं. लंकेची उरल बिभीषणाचे घर हृदय सीतावर मनोनिया हृदय सीतावर मनोनिया. लंके सगळी लंका जळाली फक्त बिभीषणाचं घर जळालं नव्हतं कारण बिभीषण भजने होता. भजन करायचा. रावण म्हणला ते भजन करतोय आपलं डोकं उठतं म्हणला आपण नारदा आपण भजन काय आपल्या जमणार आहे. भांडणाला सांग म्हणला निम्या रात्री उठव म्हणला काय हरकत नाही. काठी घेऊन हजरच आहे. मग म्हणले ऐक वैर कर म्हणले मुख्य वैरात म्हणले वैर करू पण नेमकं वैर कसं करू ते म्हणले काय नाही त्याची बायको पडून मी. ऐका बाबी मुख्य वैराचे कारण तो करावी का दाराहरण. दाराराम त्याची पत्नी घेऊन जाय मग कसा येतो त्याच्या माग बघ. मंदोदरी मी हे सगळं नारदाने सांगितलं मला मी ऐकलं ना तर मी आपलपोटन अरे माझा एकट्याचा उद्धार करून घ्यायचा असता
तर ज्यावेळेस मी पंचवटीमध्ये तिला आणायला गेलो त्याच वेळेस माझा उद्धार करून घेतला असता मी, पण मी अप्पलपोट्या नाही. पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता, पण असं केलं नाही मी. सकळ कुळ उद्धारणार्था आणली सीता चोरून. तू सांगतीस ना, अगं तू सांगत होतीस काय, सीता परत द्या. माझा सख्खा बिभीषण भाऊ भगवत भक्त त्यानं सुद्धा सांगितलं होतं मला, दादा सीता देऊन टाक. माझा बलाढ्य असणारा कुंभकर्ण भाऊ त्यानं सुद्धा सांगितलं होतं, दादा सीता देऊन टाका. इंद्रजिताला जिंकणारा मुलगा माझा त्यानं सुद्धा सांगितलं होतं, बाबा सीता परत देऊन टाका. तू सुद्धा सांगतेस, पण ऐक म्हणलं तरी माझा सक्का भाऊ बिभीषण त्याच्यावर माझा विश्वास नव्हता. माझा बलाढ्य असणारा कुंभकर्ण भाऊ त्याच्यावरही माझा विश्वास नाही, बिभीषणावरही माझा विश्वास नाही. तू पतिव्रत आहे तुझ्यावरही माझा विश्वास नाही. एवढंच नाही, ज्या श्रीरामाची प्राप्ती करायची त्या रामावर सुद्धा माझा विश्वास नाही. मग नेमका तुमचा विश्वास कोणावर बसला? त्यावेळेस रावण म्हणतो फक्त नारद वचने विश्वास. म्हणून तुकोबराय म्हणता राक्षसांचा सुद्धा विश्वास संतावणार आहे मला. संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भाविता चालो त्यांचा, सर्व भाविताच झालो साधकाच्या जरा लक्षात थोडा उजेड पडला साधकाच्या. म्हणले ऐक हो, राक्षसांचा सुद्धा विश्वास आहे म्हणले संतांवर. ते म्हणलं वैऱ्याचा, अरे कोणी आटला तरी संतांवर विश्वास ठेवतो महाराज. एक वेळेस देव विश्वासघात करील पण संत नाही. महाभारतातलं उदाहरण, कौरवांचा घात पांडवांनी नाही केला महाराज, देवानच केला ना. दुर्योधनाला वज्रदेह व्हायचं होतं, त्यावेळेस दुर्योधन विचारायला गेला होता महाराज. त्यावेळेस नारदानं सांगितलं होतं, दुर्योधना तुला खरं देव सुद्धा सांगणार नाही, तुला खरं सांगणारा या एकच महात्मा आहे म्हणजे कोण? धर्मराज. त्याला जर तू जाऊन विचारलंस तर तुला ते खरं सांगेल. महाराज दुर्योधनाचा विश्वास पटला धर्मराजावरती. आणि बरं विचारायला काय जायचंय की मी वज्रदेही कशानं होईल, आणि वज्रदेही होऊन काय ह्याला भजन नव्हतं करायचं, पांडव ह्यालाच मारायचं होतं ना. पण तरी धर्मराज खोटं बोलले नाही महाराज. ऐका होईल नाथ महाराज म्हणतात, करावया पांडव निर्दळन, वज्रदेही व्हावया आपण, वर्म पुसे दुर्योधन, धर्म असत्य वचन न वदे. धर्म खोटं बोलले ना, धर्मानं खरं सांगितलं. पण खरं सांगितलं पण देवानं मध्ये घात केला. देवा धर्मानं सांगितलं होतं तुला मध्ये कोणी जरी भेटलं तर कोणाचं ऐकू नको, कोणी जरी आलं काही जरी तुला म्हटलं तरी ऐकायचं नाही, डायरेक्ट तू ऐकत जायचं, तर तू वज्रदेव असेल. पण हे येड आता मेंदू गुडघ्यात पैसा आटला ताकद आटलून काय झालं, तू आकली असतात. हे तसंच होता. मध्येच भगवंतानी महाराज भेटले, माळाचं रूप घेतलं, ती फुलमाळ दिली गुंडाळण्यासाठी, हे सगळा प्रकार झाला. मला सांगायचं एवढंच की दुर्योधन जरी नास्तिक असला तरी दुर्योधनाचा विश्वास होता धर्मराजा होता, म्हणजे वैराचा सुद्धा. दुर्योधन एवढा नास्तिक होता, स्वतःचा बाप सांगतो त्याचा, कोण? धृतराष्ट्र, दिल्लीचा सम्राट एकेकाळचा, हस्तिनापूर म्हणजे आताची दिल्ली, दिल्लीचा राजा होता धृतराष्ट्र. ज्यावेळेस महाराज संजय महाराज धृतराष्ट्राला एवढं बोलला होता, अरे तुला कळायला पाहिजे मला, तू वरून बी आंधळायस आणि आतून बी आंधळायस, तुझे सख्खे पुतणेच मानला ते, त्यांचं राज्य त्यांना द्यायला पाहिजेस तू, पण तुझं बी तुला त्यांचं बी त्याला, हे चांगलं नाही. संजय एवढं बोलला महाभारतामध्ये महाराज. धृतराष्ट्राला काय झोप लागत नव्हती. धृतराष्ट्रानं सेवकाला सांगितलं जा म्हणे विदुराला घेऊन ये. विदुर मला काहीतरी चांगलं सांगितलं तेव्हा मला समाधान नाही. विदुराला ज्यावेळेस बोलून आणलं त्यावेळेस विदुराने महाराज एवढं समजून सांगितलं धृतराष्ट्राला. विदुर नीती त्यात निर्माण झाली, राज्य कसं करावं, राजा कसा असावा, प्रजेची सेवा कशी करावी, ते महाभारतामध्ये आलेलं चरित्र आहे महाराज, विदुर नीतीमधून प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये महाराज विदुर सांगतो की देऊन टाक त्यांचं राज्य त्यांना. धृतराष्ट्र काय म्हणतो, विदुरा हे मला कळत नाही का, तू सांगायलास मला. संजय बी असंच सांगून गेला, मला कळतंय रे बाबा हे त्यांचं राज्य त्यांना दिलं पाहिजे, आपल्याला घेतलं पाहिजे, पण काय करू. ते म्हणले झालं काय, म्हणजे माझा मोठा मुलगा एवढा नास्तिक आहे म्हणजे कोण? दुर्योधन. एरवी दुर्योधन माझ्यापासून दूर गेला की मला माझी बुद्धी चांगली होती, मला पांडवांबद्दल दया येते, पण दुर्योधन जवळ आला की माझी बुद्धी बदलते. येशमे सहजा पांडवान प्रतिमे सदा, माझी सहज बुद्धी पांडवांबद्दल चांगल्या भावनेची होती. येशमे सहजा बुद्धी पांडवान प्रतिमे सदा, दुर्योधन प्रसंगेन दुर्योधन समासाध्यम पुनर्विपरिवर्तते, पण दुर्योधनाची माझ्या सावली जरी पडली तरी माझी बुद्धी बदलते. एवढा नास्तिक होता दुर्योधन, स्वतःचा बाप सांगायला. म्हणजे असा असणारा दुर्योधन, त्याचा सुद्धा विश्वास मला धर्मराजा बसला. विठाला 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 विठाला
भागवतामध्ये असंच आणखीन उदाहरण आलं. जरासंध जरी वैरी होता कृष्णाचा, दुर्योधन कृष्णाचा वैरी होता, रावण कृष्णाचा वैरी होता, हे तिघ जरी वैरी असले, हिरण्यकश्यप कोण होता? वैरीच होता ना. पण त्या हिरण्यकश्यपच ते तर देवाचं नावच घेऊ देत नव्हता, राज्यामध्ये घेऊच देत नव्हता. पण देवानं बाई अशी गंमत केली महाराज, कुळामध्ये चांगला मुलगा जन्माला घातला. होतंय कधी कधी असं राक्षसाच्या कुळामध्ये भक्त प्रल्हाद असा होता महाराज. हिरण्यकश्यपाला शेवटी म्हणावं लागलं, काय आमच्या कुळामध्ये जन्माला आले? आमचे कुळी नव्हते आईचे, हेचे पिचे जन्माले, काय करू पोराला गली तट, धरली वाट देऊळाची. आमचे कुळी नव्हते आईचे, हेचे पिचे जन्माले, काय करू पोराला गली तट, धरली वाट प्रमाणे तुकोबरा म्हणतात. हिरण्यकश्यप हेच म्हणू लागला, आमच्या कुळी नव्हते आईशी, हेची पिछे निवडले, काय करू पोरा लागली चटण, धरली वाटे देवळ. भक्त प्रल्हाद नाव घ्यायचं महाराज देवाचं त्याच्याच राज्यामध्ये, पण घेऊ देत नव्हता, कोणालाच घेऊ देत नव्हता. पण नारद जर आले बाबा हिरण्यकश्यपूच्या घरी, तर नारदाला वंदन करायचं, नारदाला म्हणायचं, नारद जरा भजन म्हणा थोडं. म्हणजे नारदावर विश्वास होता हिरण्यकश्यपूचा, पण देवावर सुद्धा नव्हता. म्हणजे राक्षस जरी असला, वैरी जरी असला, तर प्रत्येकाचा विश्वास महाराज संतांच्या पायावर आहे. तुकोबरा म्हणतात, तो साधक म्हणला महाराज संतांच्या पाया विश्वास ठेवायचा. आणखीन काय करायचं का? तुकोबरा म्हणतात आणखीन एकच काम करायचं, सर्व भावे दास, कायेने वाचेने मनाने संतांचा दास होऊन राहायचं. याच्या पलकट जीवनाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर संतांचा दास व्हायचं. तो साधक म्हणला, महाराज तुम्ही जरा हे विरुद्ध बोलता जगाच्या. तुकोबरा म्हणजे विरुद्ध कस काय? अहो म्हणजे आजकाल जगामध्ये कोणालाच नौकर म्हणून घ्यायचं हे वाटत नाही. दास कोण होते हो? कोणाला वाटते मालकच व्हावा. सून महिनाभरच घरात आली की त्याला वाटते चहा माझ्या हातात यावं, सासून माझ्या हाताखाली राहावं. आधी नांदावं लागते मग सासू होते. बाबा महाराज बरोबर आहे. लगेच सासू होता येत नाही ना. सासून काय खस्ता खाल्ल्या तिला माहित असते, ही येते 2-3 दिवसात लवंगी मिरची काना वागून काहीतरी म्हणतात ना, लगेच मालकी झाली. असं नसतंय, आधी नांदावं लागतं. तुकोबरा म्हणतात कायेने वाचेने मनाने त्यांचा दास होतं. पण साधक म्हणला, दास कोणाला आवडत आहे? कारण 5 माणसं या जगामध्ये जिवंत असून मेल्यासारखे. 2 पकवाजे, 2 गायक, विनेकरी. तुम्हाला वाटलं काय की हे म्हणतो ते? आम्ही नाही. 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखे. व्यास महर्षींचं मत आहे, ऐका. जिवंतोपि मृत पंचहा व्यासेने परिकीर्तिताः दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवकाः. दास कोणाला वाटतं? दास कोणालाच नाही. दास होणं सुद्धा महाराज जिवंत असून मेल्यासारखं. त्याच्या दासाचा नंबर आहे. पहिला सांगितलं दरिद्री माणूस जिवंत असून मेल्यासारखा. पैशावाल्या माणसाला विचारते कोणी? आता तिथं जेवढे होते उद्घाटनाला, तिथं कसे होते? सगळे गुंटामंत्रीच होते का नाही? काय असतील का? पण पैशावाल्याला मान आहे का नाही? पद असेल, पैसा असेल तर मान आहे महाराज. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. ओ धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. या जगामध्ये फक्त लोक पैशावाल्याला किंमत देतात. आज बी जर पैशावाला माणूस एखाद्याच्या अंत्यविधीला जर मसन वाट्यात गेला स्मशानभूमीमध्ये, तरी पैशावाल्या माणसाला खुर्च्या देतात बसायला स्मशान वाट्यात. हे सगळा ह्याचा केलंय पाळा पाचोला. पैसा पाहिजे. आता आमचे काय महाराज लोक माईक मध्ये आलतात, पैसा का मेल्यावर बांधून न्यायचा का, पैसा का मेल्यावर बांधून न्यायचा का. हो, पैसा मेल्यावर बांधून नेत नाही आपण, मरेपर्यंत लागतो ना. देव आणि संत यांच्या नंतरची शक्ती आपल्याला वाचवणारी पैसाच आहे. त्या बाया सुद्धा का नीट बोलतात का पैसा नसल्या? चांगल्या दिसायला लक्ष्मी वगैरे बसल्यात, पण बोलायला बेकार. नाथ महाराज म्हणतात सख्खी बायको, हो बायको सख्खीच असती, सख्खी बायको सुद्धा
इतकी बायको सुद्धा महाराज पैसा जर नसला नाही मालका नीट बोलत नाही. नाथ महाराजांनी ओवी सांगितली पैसा जर नसेल तर बायको धावती म्हणजे कुत्री वली धावती. उदाहरण दिले आता ओवी म्हणत नाही. पैसा जर आला तर तीच पुढे 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 करते. धनवंत पुरुषाशी बाईला लवटवो करी कैसी कुटका दे कोणी सुनी जायची. जसा एखादा तुकडा टाकला तर शेपूट हाली ती कुत्री. मालक कॉफी देऊ का चहा देऊ का काय देऊ झंडबाम देऊ का नड दाबू काय करू नेमकं. पैशाचा खेळ महाराज. सदा शृंगार भूषणे कंटलवे बहुमाने कंटलवे बहुमाने कंटलवे बहुमाने सदा शृंगार भूषणे कंटलवे बहुमाने कंटलवे बहुमाने कंटलवे बहुमाने. ज्यांना संक्रांतीला बायकोला साडी घेतली नसेल त्यांना अनुभव आला असं बायको कशी बोलते. पण इथे सगळे पैशावर घेतले असते. मला सांगायचं काय पैसा असला तर बायको तुला चांगलं बोलतील. जर पैसा गेला त्या धनाची झाली तुटी. स्त्री वसवसवली लागे पाठी. आता नावडती तुमच्या गोष्टी रागे उठी फडफडवली. जाळायचं का मी तुमच्या बांगल्याला घरात खिशात दमली नाही म्हणजे. आल्यापासून बघते मी गळ्यात काळ्या पोतीशिवाय मण्याशिवाय काहीच नाही म्हणजे. आता करीन मग करीन म्हणला होता असं बोलतात महाराज. म्हणून पैसा प्रत्येकाला दरिद्री माणूस कोणाला जीवन बरं वाटत नाही. पैसा प्रत्येकाला. पैसा ही काळाची गरज आहे का. किती गरज आहे तुम्हाला सांगतो. आता एक जणांना केळी घेतल्या विकत. तिथं हायवेला गेला गाडा होता उभा. केळी घेतल्या आता केळी घेतल्या. पण केळी घेताना त्याने विचार केला म्हणला केळी ठीक आहे मधला गाबा खातात कातडी का खात असतात. बायको खाणार नाही मी बी खाणार नाही. पण ते कातडी तिथंच चालले आणि खाली टाकून दिली. आता फक्त गाबा टाकला पिशवीमध्ये. जरा शिकलेला होता वरून टरबूज घेतलं कलिंगड टाकलं परत. बटाटे घेतले टाकले आणि निघाला इकडे ट्रॅक्टर आठमध्ये. आता उन्हाळ्याचे दिवस होते. विचार करा त्या केळीचं काय झालं असं. शिकरण झालं मला डोक्यावर तसंच खाली अंगावर आलं. घरी आल्या बायकोला बघ तुला उपवास आहे मला चतुर्थी केळी आणल्या. बायको म्हणली बाईला त्याला म्हणली आतापर्यंत मी म्हणत होते अक्कल नाही आज खरंच अक्कल नाही. ते मला झालं काय. अहो म्हणे तुम्ही केळी आणल्यात पण केळीचे सालपटे कुठे येतं. ते मला एडी गिडीस का काय म्हणला. सालपटे का खात असं आपण का शेळीत काय सालपटे खायला. बायको म्हणली आपण शेळी नाही तर कोणीच नाहीत आपण माणसंच आहेत. पण कातडी कुठे ते मला तिथं टाकले म्हणला खायचे नाही तुम्ही कशाला आणू. बायको म्हणली कातडी खात नसते पण केळी घरापर्यंत सुखरूप येण्यासाठी त्याला कातडी तसेच आणावं लागते. तसं पैसा मेरे कोणी बांधून नेत नसते पण मरेपर्यंत पैसा लागत असते म्हणून कमवायचा असतो. विठाला म्हणून पैशाच्या विरोधात कोणी गप्पा नाही हाणायचा. पैसा संसारिकाला पैसा आवडेल यात काय विषय आहे. संन्यासाला सुद्धा पैसा आवडतो नाही. त्या सुटली द्रव्यलोभ माया भस्मदंड छाया तरुवराची भस्मदंड छाया तरुवराची नाही त्या सुटले द्रव्यलोभ माया भस्मदंड छाया तरुवराची भस्मदंड छाया तरुवराची. संन्यासाला जर पैसा लागत असेल तर संसारिकाला का लागणार. ब्रह्मचारी काय काय महाराज आहेत बिल्डिंग वर बिल्डिंग बांधल्या 3-3, 4-4 मजले लोकांना म्हणायचं संसार दुःखामुळं. मला सांगायचं काय पैसा हा प्रत्येकालाच लागतो महाराज. मी तर असं म्हणतो एखाद्या तरुणाने जर सफरचंद कंपनीचा जर मोबाईल घेतला पण त्या सफरचंद कंपनीचा जर मोबाईल घेतला लाख रुपयाचा जर घेतला तर आपण त्याला शाबासकी देणार नाही. पण एखाद्या तरुणानं स्वतः पैसे कमवले आणि जर 5 ग्रामची अंगठी 60-65 हजाराची जर केली तर त्याच्या पाठीवर आपण हात टाक एखाद्या तरुणानं. कारण हे व्यवहाराचं लक्षण आहे. लाख रुपयाचे मोबाईल काय करायचे. संध्याकाळी नुसते कुठे इचकायचे. जेवलास का झोपलास का तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्याला सकाळीच बायकून हाणलंय तू त्याला शुभेच्छा द्यायला ती लोन तुझ्या घरी यायचं काय गरज आहे तुला शुभेच्छा. आणि बायको कदरली त्याला आणि त्याला सकाळी उठला की शुभेच्छा देतो. कमाई करा आणि 5 ग्रामची अंगठी करा ना. कधी तुम्हाला काम आली दुखण्या भाण्यात मायबापाला कधी आजारी पडले तर काम आले. तुमच्या शाळेच्या मुलांच्या मुलींच्या फीससाठी अंगठी ठेवली तर 50,000 रुपये देईन ना कोणी. मोबाईल घेतल्या देते कोणी 50,000. लाख रुपयाचा मोबाईल असला 6 महिन्यात जावर दुकानात घेऊन ते मध्ये तर येऊ देत नाही.
म्हणून पैसा तरुणाने तर कमवलाच पाहिजे. मला सांगायचं काय, दरिद्री माणूस जिवंत असून मेल्यासारखा. म्हणून दरिद्री माणसाचं कोणालाच नको वाटतं. दरिद्रो व्याधी, व्याधीग्रस्त जीवन हे कोणालाच नाही. मला जिवंत असून मेल्यासारखा आहे. नेहमी आजारी पडणारा माणूस. काय काय माणसं नेहमी मला त्यांचं दुखणे महाग असतात. मला त्यांना जर विचारलं कसं चाललंय, ते म्हणतात कसं नाही, मरण भले परी काय अवकाळायची, मरण भले परी काय अवकाळायची, मरण भले परी काय अवकाळायची, मरण भले परी काय अवकाळायची. हे संसाराचा धाक निरंतर आभासी, मरण भले परी काय अवकाळायची, मरण भले परी काय अवकाळायची. हा संसाराचा धाक निरंतर आभासी, मरण भले परी काय अवकाळायची, मरण भले परी काय तुकोबराय म्हणतात मरण भले परी काय अवकाळायची. नेहमी रोगग्रस्त असणारा, व्याधीग्रस्त त्या माणसाला जीवन मारा जगू वाटत नाही, मरा वाटते. म्हणून दरिद्री व्याधी, दरिद्रो व्याधी तो मूर्ख. मूर्ख माणूस सुद्धा जिवंत असून मेल्यासारखा आहे. त्याच्या मूर्खाचे अनेक लक्षण आहेत. शास्त्रकारांनी 5 लक्षणं सांगितले मूर्ख कोण आहे. ऐकायचेत का? कारण इथे सगळे चांगले आहेत, पण तरी 5 सांगतो, ऐका. शास्त्रकार सांगतात मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व दुर्वचनम तथा क्रोधस्य दृढवादस्य परवाक्य श्वानादर. अनेक लक्षात, ऐका परत सांगतो. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व दुर्वचनम तथा क्रोधस्य दृढवादस्य परवाक्येषु अनादर. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व, अति गर्विष्ठपणा हे सुद्धा मूर्खाचं लक्षण आहे. विनाकारण फुगला म्हशीवरी, काय रुपणी दमडी नाही जवळ. क्रोधस्य, अति कोप सुद्धा चांगला नाही. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. म्हणून अति कोप सुद्धा चांगला नाही, गर्विष्ठपणा सुद्धा चांगला नाही. क्रोधस्य दृढवादस्य परवाक्येश्वान, दृढवादस्य परवाक्येश्वान अनादर. टोचून बोलणं सुद्धा मूर्खात जमा होते. मला सहज बोल, काय काय बाया सहज बोलतात. एका सुनानं सासूबाईला सकाळी सकाळी मस्त 9:30-10च्या दरम्यानमध्ये गावाकडे म्हातारी होती, जेवण वाढून आणून दिलं समोर, बाजरीची भाकर, हरभऱ्याची भाजी. म्हातारीने गप खावी ना, फक्त भाजीत मीठ कम पडलं होतं, लक्ष नाही सुनाचं. पण म्हातारी म्हणली नाही तिला की मीठ टाक म्हणून. शेजारी नातो अभ्यास करू लागला, म्हणजे बाळू काय करतोस रे? पण आज अभ्यास करतो. काय करतो म्हणजे काय अभ्यास कशासाठी? अगं मला मी 10वीला आहे, 10वीला पास होईल, पुढे 11वी 12वी जाईल, चांगली डिग्री लागेल, नोकरी लागेल, नोकरी लागल्या पैसा येईल. आजी म्हणली पैसा येईल तुला. मग पैसा जर आला, पहिली पगार झाली त्याच्यात 100ची नोट काढ आणि तुझ्या माईला दिन, तिला म्हणा मिठाचा पुडा आण. काय म्हणली? किती लांबून आली बघा. आता सानपाड्याला इथली जवळ येते, तिकडे गेली, पुढे बोलून आली. थोडं बाळाला बोलण्यात हे त्याच्यानं जमत नाही. सासऱ्याचं बोलण्यामध्ये ह्यांचा बेहिसाब आहे. बोलण्यात हुटकली की संसार इतकाला विठाला कारण सासवायला सांगतो आपल्या सुनाचे घराने शेजारणी पशी कधीच सांगायचे नाही. बरं सांगतात कोणापाशी? जिच्या धाकानं 4 सुना निरी तुड्या हाणल्यात, तिच्याकडे गेल्यात घरच्या सुनाच्या घराने सांगा. म्हणजे चांगली पशी तरी सांगा. ती साऱ्या गावात याडा आणते, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. गंगूबाईचं सगळं इतकं गावात सगळं. पण घराने सुद्धा कोणापाशी करायचं नाही. कारण या जगामध्ये सुख दुःख सांगायचे असले तर फक्त देवाला सांगताना सांगायचे. शेजारी किती जवळचा असला, किती असला, म्हणले मित्र आहे आमचा, बाया म्हणतात माय जरा मन मोकळं झालं. ती मोकळ्या मनाने सांगते, तू मन मोकळं केलं तिच्यापाशी, पण ती सगळ्या मोकळ्या म्हणून गावात फिरली. हे सुद्धा परमार्थ देऊन उपयोग नाही. किती कीर्तन गेले, किती भागवत रामायण ऐकले, आधी आपल्याला वागायचं शिकलं पाहिजे. तेव्हा सत्य भागवत कथा ऐकायचं. घरीच नीट वागत नाही, सुनाला कणाकण कथे देऊन बसते. काय काय महाराज पुढे माना हली तुम्ही, सुनाला नीट बोलत नाही. ज्ञानोबारांनी सांगितलं, जो माणूस घरी मायबापाला सांभाळत नसेल त्याला देशाचा पंतप्रधान जरी चांगला म्हणत असला, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जरी चांगलं म्हणत असला, जिल्ह्याचा खासदार जरी चांगलं म्हणत असला, तालुक्याचा आमदार जरी चांगलं म्हणत असला, सभापती जरी चांगलं म्हणत असला, सरपंच जरी चांगलं म्हणत असला, अख्खं गाव जरी त्याला डोक्यावर घेत असलं, पण ज्ञानोबा म्हणतात हा जर मायबापाला जर नीट बोलत नसेल तर आमच्या दृष्टीने मूर्ख आहे. ऐका ओबी, घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, येर विश्वभरा आदरा मूर्ख जैसा. ज्याला
संसारामध्ये वागायचं कळालं हो त्याचाच परमार्थ यशस्वी विठाला विठाला म्हणून टोचून कोणाला बोलायचं नाही बोलण्यात जगाची मालकीन बोलण्यामध्ये चुकली. प्रभू रामचंद्राची पत्नी कोण? सीताई साहेब. विनाकारण लक्ष्मणाला बोलायची काही गरज नव्हती महाराज. रामाला सुंदर प्रसंग आलेला आहे. ज्यावेळेस मारीच मामानं हरणाचं रूप घेतलं आणि ज्यावेळेस पळू लागला त्या हरिण आता सोन्याचं होतं का सोन्यासारखं दिसत होतं पण जगाची मालकीन म्हणजे मला तेच पाहिजे. बायांचा आग्रह कुठपर्यंत असं याची मर्यादा सीताई साहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये. जर मालकाच्या विरोधात जाऊन जर एखादी गोष्टी जर मागितली ना तर त्या स्त्रीला नक्कीच दुःख भोगावं लागतं. सीताई साहेबांनी स्वतःचं उदाहरण दिलं. प्रभू म्हणत होते ते मायावी हरी नाही ते काय सोन्याचं नाही. सीताई साहेबांनी मला तेच पाहिजे. आपल्या मालकाला 15,000 पगार आहे त्या बाईने मोठा नेकलेसचा 2 लाखाचा हार कशाला मागायचा? 15,000 घर भागाय नाही ती म्हणते मला गंगूबाईने घेतलाय म्हणून मला घ्यायचं. गंगूबाईच्या नावाला 2.5 लाख पगार आहे ती काय बी घेऊ शकते ना. हे सुद्धा कधी कधी आपल्या मालकाला सांभाळलं पाहिजे तर लक्षात घेतलं पाहिजे. मला त्याची परिस्थिती काय त्याला पगार किती त्याच्या मागं मुलाचे शिक्षण आहेत हो घर घेतलंय घरात हप्ता भरायचा आहे शेजारनी केलं म्हणून तू बी कर तिने औषध घेतलं तू घेते का? हे नाही जमत. अहो ह्या साध्या गोष्टीत बरेच माणसं काय काय कदरले बायकाला गोळ्या सुरू झाल्या काय काय जाणार आंबट झाले असे कीर्तनाला येऊन सुद्धा असे बसते दुस काय म्हणले कस काय म्हणले बायकोन हाणले कदरून माणसं इथे येतात काय काय इथं आल्या. म्हणून बायानं सुद्धा माणसाला सांभाळून घेतलं पाहिजे आणि माणसाला सुद्धा महिलांना सांभाळून घेतलं पाहिजे तर दोनचा मेळ जमते. सीताई साहेबांच्या आता गोव्या मला उपलब्ध नाहीत त्या पण सुंदर विषय आला तिथं वाचा भावार्थ रामायण घ्या. सीताई साहेब स्वतःचे उद्गार आहेत की मालकाच्या विरोधात जाऊन मी मागणी मागितली तर मला त्या लंकेमध्ये 6 महिने पचत पाडावं लागलं. म्हणून मालकाच्या विरोधात जाऊन काय मागायचं नाही. मालक म्हणला ना 500चीच गीत आली 500चीच घ्यायची काय घेता का उद्यापासून 4-5 जणी मनात घेणार नाही. बघा त्या मागच्या मान हलवायला तुम्ही माग नका बघू म्हणलं आहे नाही. म्हणून विरोधात जाऊन काय करायचं. सीताई साहेब महाराज लक्ष्मणाला टोचून बोलले. सीताई साहेब म्हणतात ज्यावेळेस मारीच मामानं आवाज दिली लक्ष्मणा धाव त्यावेळेस सीताई साहेब म्हणतात प्रभू लक्ष्मण भाऊजी प्रभू संकटात आहेत तुम्ही जा तिथपर्यंत त्यांना मदतीला. लक्ष्मण म्हणतात जगाचं संकट निवारण करणार त्याच्यावर संकट कसं येईल भाऊ वहिनी. पण सीताई साहेब म्हणतात नाही नाही तुम्ही जा. महाराज ज्यावेळेस लक्ष्मण जात नाही त्यावेळेस सीताई साहेब राग आला. सीताई साहेब म्हणतात मला माहिती तुम्ही का जात नाहीत वनामध्ये तुम्ही कशा करता आलात हे बी मला माझ्या लक्षात आहे. वनवास तर आमच्या दोघालाच आहे पण तुम्ही का आलात ऐका म्हणे. माझा अभिलाष धरवणी म्हणी वनालाशी सेवक होणी श्रीराम राक्षस वदिल्यावनी मदनीची पत्नी करू फाशी. महाराज असं बोलल्यानंतर लक्ष्मणाने कानात बोट घातले. एवढं का बोलताय टोचून बोलल्या महाराज. त्यावेळेस लक्ष्मणाने शाप दिला ऐका म्हणले तुम्ही जर मला असं बोलत असा माझा दर्जा तुमच्या ठिकाणी आई समान आहे. प्रभूला मी बाप मानतो तुम्हाला आई मानतो पण तुम्ही असं बोलता. माझा तुझं फळेले शाप श्रीराम न भेटे सद्रूप भोगी संताप क्षण मास. तो मध घातला अभिशाप ऐका तो मध घातला अभिशाप तुझे तुझं फळेल पाप श्रीराम न भेटे सद्रूप भोगी संताप क्षण मास. 6 महिने रावणाच्या तिथे जाऊन बसावं लागलं मला. फक्त बोलण्यात बिघडलं. म्हणून बोलण्यामध्ये सुद्धा मला फरक आहे. बोलायला सुद्धा एका मुलाला विचारलं म्हणलं हे कोण आहेत मला माहित नवरा बोलणं काय वाईट आहे का. मुलगा बापाला माझं माहित नवरा बोललं खरंय बाबा आपण ते बरं नाही ना बोललं 7 आणि मवाळ काय सांगितलंय तुझं खरंय पण मवाळ नाही. पण बोलताना सुद्धा नीट बोललं पाहिजे. ऐका मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व दुरोचनम दाता क्रोधस्य दृढवादस्य परवाक्य श्वानदर. काय काय माणसाला दुसऱ्याचं बोलणं हाणून पाडायची सवय असते. बैठकीत बसला शांत बसा माहिती तुम्हाला काय कळते म्हणजे खरं जरी असलं तर त्याला गप्प बसावं लागतं. भागवतामध्ये धुंदुली तशीच होती आत्मदेव ब्राह्मणाची बायको त्याचं ऐकत नव्हती. म्हणून हे सुद्धा मूर्खाचे लक्षण आहेत महाराज. आपला मुद्दा होता की 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखे गर्व दरिद्र व्याधी तो मूर्ख माणूस सुद्धा प्रवासी नित्यसेवक हा प्रवास करणारा माणूस नेहमी महाराज जिवंत असून मेल्यासारखा कधी त्याची गाडी धडकन काय सांगतात. आताच महाराज आमच्या जिंतूर तालुक्यातले 2 मृदंगाचारी आमचे माऊली महाराज आणि दत्ता महाराज पाठीमागून गाडी आली महाराज दोघाला उडवलं. कार्यक्रमाला जावं लागले. कार्यक्रमाला जात असताना काय गावकऱ्यांनी दिले असेल 1000 2,000 रुपये आले का कामाला द्यायचे. महाराज कलाकाराचं जीवन
रस्त्यावर आहे महाराज, नेहमी आम्ही फिरतो, प्रवास करतो. तुम्ही म्हणता खरं सांगतो, आता कॅमेरा सुरू, माझी बायको मला मुंबईला येऊ देत नव्हती. तुम्ही म्हणता कसं काय, ते मला एवढ्या लांब कीर्तन घेत जाऊ नका, आपल्या परिसर नामा म्हणे देवान घरचे घरी जेव्हा इकडे जातात एवढ्या लांब नको म्हणलं, तिकडे तिकडे बरं आहे आपलं, एवढा लांब प्रवास करून यायचं. आता इथं आलं तरी जरा बरं वाटायला, कार्यक्रम चांगला आहे, कार्यकर्ते चांगले, कार्यकरी चांगले, सगळं नंतर बी चांगलंच आहे, बरोबर आहे बाळूबा, केला इशारा. कारण महाराज प्रवासी नित्य असणारा जिवंत असून मेल्यासारखं गेले महाराज. त्या दत्ता महाराजाला एक मुलगी आणि माऊली महाराजांना एक मुलगा आहे, दोघांचं लग्न होऊन 2-2 वर्ष झालं. आता आयुष्य काढायचं कडेला, कलाकारा जीवन तुम्ही काय देतात आम्हाला, 15,000 20,000 आयुष्याला पुरणार आहे एकदा गेल्यास. ही सुद्धा कधी कधी काळजी घेतली पाहिजे. आणि गाडीवर मोटरसायकलवर फिरणार आहे सुद्धा, जास्त गाडीवर सुद्धा फिरणार. आता मुंबईमध्ये तर पाहायचं, आमचे वैकुंठवासी इंगळे महाराज म्हणायचे, मुंबईतलं कुत्र सुद्धा आरोशी कुठं हालीत नाही, उभं हाली होते म्हणजे का, म्हणजे साईडला तुटायचं वाहनाला लागून एखादं, तर गर्दी तेवढी एवढं अवघड आहे. नित्य प्रवासी जिवंत असून मेल्यासारखा. आपल्या अभंगाचा मुद्दा आहे नित्य सेवका, हा हे नित्य सगळीकडे लावायचं. नित्य प्रवासी, नित्य मूर्ख, नित्य नित्य दरिद्री, नित्य रोगग्रस्त, हे जिवंत असून मेल्यासारखे. महाराज म्हणले दास होणं चांगलं नाही, पण तुकोबरा म्हणले ऐक, दास माणूस जिवंत असून जरी मेल्यासारखा असला दास, पण हा दास मी संसारातला सांगितलं, परमार्थातला, संसारामधला जिवंत असून मेल्यासारखा दास. संसाराचं दास्यत्व करणं, आतापर्यंत या संसारानं कोणालाच पूर्ण सुख दिलं नाही. इथं कोणी हातवरी करून सांगायचं, म्हणायचं महाराज मी पूर्ण सुखी, आजचं पाकिट त्याला सगळं काय जे असेल 10 लाख रुपये सगळं त्यालाच. कारण संसारामध्ये सुख, समाधान, आनंद हे शब्द सोबत नाहीत, हे शब्द फक्त परमार्थात सोबत. संसारात कोणीच म्हणू शकत नाही पूर्ण, कुठं ना कुठं काहीतरी असते. कारण संसारातलं सुख हे दुःख मिश्रित सुख आहे. सांसारिक माणसाला किती जरी सुख झालं तरी लय आनंद मानायचा नाही, कारण का त्याच्या पाठीमागं कुठेतरी दुःख डोकं काढीत असतं. कारण ते एकटं येत नसते, दुःखाला घेऊन येत असते, पण त्याचा थोडं कुठेतरी काहीतरी जागा सापडा ते लगेच येत येते. म्हणून संसारामध्ये पूर्ण सुखी कोणीच नाही. म्हणून संसारातला दास करणारा तुकोबरा म्हणतात, कारे दास होसी संसाराचा घर, कारे दास होसी संसाराचा घर, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे तुकोबरा म्हणतात संसारातला दास हा कायम दासच राहतो, परमार्थातला दास कायम दास नाही राहत, कधीतरी त्याला मालक दर्जा येतो. संसारामध्ये जर एखाद्या घरामध्ये एखादा नोकर जर कामासाठी असेल तर त्या मालकाला कधीच वाटत नाही हे मालक व्हावा. त्याला वाटतं रे कायम आमच्याच घरी येणं, आमच्याच घरी भांडे घासावे, याच्या बापानं बी येणं बी कायम असावा, दासच म्हणून राहावा. पण परमार्थात तसं नाही, परमार्थातलं दास्यत्व कधीतरी स्वामी तो मिळून देतो. नामदेव राहायला महाराज, देवानं महाराज स्वतःची जागा दिली. आपुलेची देशी पददासा तुझा आई संगोनी उदाराची राशी, आपुलेची देशी पददासा, पददासा आपुलेची देशी पददासा. नामदेव महाराजांचं कुटुंब असं होतं महाराज, 14 माणसं होते, पण 14च्या 14 माणसं भजन करायचे, एक बी असा तसा नव्हता. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी, 14 माणसं होते. नामदेवरायाने वर्णन केले महाराज. जनाबाई तर अशा होत्या महाराज, एक एक माणूस असा होता घरात, देवाबरोबर भांडल्या. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकिना, दरिद्रीत भाग्यवंत केला, कीर्तिवानाचा अपमान केला, चोरट्याचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार.
नामदेव महाराजांना देवानं स्वतःचं पद दिलं, पण आधी दास्यत्व स्वीकारलं. म्हणून तुकोबराय म्हणतात पारमार्थातला दास कधीतरी मालक होऊ शकतो. म्हणून दासच व्हायचं असेल तर देवाचं वाण, देवमान्य संतांचं वा. सर्व भावे दास झालं त्यांचा. तो म्हणला महाराज त्यांच्या पायावर विश्वास ठेवायचा, त्यांचं दास्यत्व स्वीकारायचं, पण जीवनात फायदा काय? त्याची माझे हित करीती सकाळ, त्याची माझे हित करीती सकाळ, त्याची माझे हित करीती सकाळ, त्याची माझे हित करीती सकाळ. देणे हा गोपाळ कृपा करी, देणे हा गोपाळ कृपा करी, देणे हा गोपाळ कृपा करी. त्याची माझे हित करीती सकाळ, त्याची माझे हित करीती सकाळ. देणे हा गोपाळ कृपा करी, देणे हा गोपाळ कृपा करी, देणे हा गोपाळ कृपा करी. देणे माझे हित करीती सकाळ, देणे माझे हित करीती सकाळ. वारकरी संप्रदायात नियमाप्रमाणे एकदा मधलं विठो बरोबर भजन घेऊ. सर्वांनी एकदा हात वर करा, भजन करायचं सर्वांनी. कॅमेऱ्यावाले जरा फिरवा तिकडे, आता बस झालं आमच्या. घ्या जरा, कळू द्या लोकांना सेक्टर 8 मध्ये काय सुरू. सर्वांनी हात वरी करायचे, आपापले खिशे सांभाळा. विठो बार कुमार जय माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुकोबराय म्हणतात सर्व भावाने दास होणं, काय वाचे मनाने, त्यांच्या पाया विश्वास ठेवायचा. याच्या करतात की आपल्या जीवनाचं जर हित कोण करत असतील तर तुकोबराय म्हणतात त्याची माझे हित. जीवनाचं खरं हित करून घेणारे, करून देणारे फक्त संत आहेत महाराज. तुकोबराने चकार वापरलाय, तेची म्हटलेत, ते संत नाही, तेची माझे हित. कारण चकार काय करतो, इतरांची आवृत्ती करतो. कारण मायबाप जरी सांभाळत असले, तुकोबराय म्हणतात मायबाप तुम्हाला इथं हयात असताना सांभाळते, पण अंतकाळाच्या वेळेस मायबाप सुद्धा सोडू शकत नाही. अहो देवाच्या मायबापाने देवाला वाचवलं नाही. बाळक्रीडेतला प्रसंग आहे, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णानं यमुनेच्या डोहामध्ये उडी मारली काल्याच्या निमित्ताने, त्यावेळेस सर्व गोपाळ आरडाओरडा करून आले, कृष्ण बुडाला, कृष्ण बुडाला. यशोदा बी आली महाराज, सोडा म्हणाली मला, माझ्या कृष्णाला वाचवा, कृष्णाला वाचवा. पण आमचे तुकोबराय होते तिथं महाराज, तुकोबराने यशोदेचा फोटो काढून घेतला पायाचा. यशोदा सोडा म्हणायची, पाय मागे घ्यायची. मागे सर माय पाऊला पाऊली, मागे सर माय पाऊला पाऊली, आपुलेची घाली धाके अंग, तुकोबराय म्हणले यशोदा मागे सरकू लागली आणि मला सोडा म्हणू लागली. मागे सरे माय पाऊला पाऊली, खेद करू लागली, पण अंग राखून या माये खेद करी. देवाला कळालं अंतरी हे हरी. देव म्हटले माझे मायबाप जर मला सोडू शकत नाही तर तुमच्या मायबापचं काय घेऊन बस. म्हणून देवाने हे बी सांगितलं की मायबापावर जास्त अवलंबून राहू नका, स्वतःची काळजी, स्वतःचं हित काहीतरी करून घ्या. आणि ते हित करणारे फक्त संत आहेत. त्याची माझे हित करीती सकळ. महाराज नेमकं हित काय करतात तुकोबराय म्हणतात, जेने हा गोपाळ कृपा करी, जेणेकरून भगवान परमात्मा आपल्याला पदरामध्ये घेईल, आपला सांभाळ करील, असं हित करून देतात. असं कोणाकोणाचं केलं रामायणामध्ये अनेक उदाहरण आहेत महाराज. मारुतरायाने मध्यस्थी केली, चंद्रसेनेला देवाची भेट घालून दिली. मारुतरायाने मध्यस्थी केली, एका भ्रमराला देवाची भेट घालून दिली. प्रसिद्ध उदाहरण आहे महाराज. चंद्रसेना महाराज जी आयरावण मयूरवानाची बायको होती, तीच चंद्रसेना पुढच्या जन्मामध्ये सत्यभामा झाली. पण देवाचा तिचा संबंध मध्यस्थी आणून देणारे फक्त मारुतराय आहेत. म्हणून त्याची माझे हित
करीती सकाळा जेणे हा गोपाळ कृपा करी. आणखीन काय करतात? भागली आमज वाहतील कडिये त्यांची याने जोडे सर्व सुख. संसारामध्ये जरी माणूस शिनला पण परमार्थात जरी शिनला पण परमार्थात शिनणाऱ्या माणसाला धीर देणारे काही माणसं असतात. घाबरू नका, साधू संत धीर देतात, पण संसारात तसं नाही. मला सांगा, लग्न जमवायला किती माणसं असतात? पैसे 500-500 असतात लग्न जमवायला, लग्न लावायला 1000-500. पण तीच बायको ज्यावेळेस नवऱ्याला शिवाय देते त्यावेळेस सोडावं कोणी येते? येते का कोणी? नाही येत. संसारामध्ये धीर देणारा कोण नाही, परमार्थात धीर देणारे संत. साधक थकतो, जसा संसारात माणूस थकतो पण त्याला धीर द्यायला कोण नसते. पण परमार्थात जर साधक शिनला भागला, विकाराने थकत असेल, साधनाचे कष्ट मोठे असतात त्याने थकत असेल, तर दोन्ही बाबतीत संत धीर देतात महाराज. भागली या मज वाहतील कडिये त्यांची याने जोडे सर्व सुख. फक्त आपण एकच काम करायचं, तू का म्हणे शेष देवी नावाडी, तू का म्हणे शेष देवी नावाडी, तू का म्हणे शेष देवी नावाडी, तू का म्हणे शेष देवी नावाडी. वचनन बोली बोलिले ते, वचनन बोली बोलिले ते, त्याची माझे हित करीती सकाळ, त्याची माझे हित करीती सकाळ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बरोबर 10 वाजलेले आहेत. या ठिकाणी पूर्ण रमले. जे काय बोललं असेल ते सर्व जोग महाराज संस्थेतील गुरुवार्यांचा आहे. जे काय चुकीचे काही शब्द केले असतील तर बोलिलेले पुरे वेळी वाकुडे उत्तरे करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश, तुमचे बडबडी लोशेष तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे. आणि या कार्यक्रमासाठी अगदी उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आमच्या जाधव